नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पोह्याचे मऊ लुसलुशीत जाळीदार डोसे बनवणार आहोत. हे डोसे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेला भूक लागली असेल तर तेव्हाही हा नाश्ता बनवू शकता. आणि हे डोसे बनवायला जास्त वेळ लागत नाही. झटपट हे डोसे बनतात. मऊ लुसलुशीत तर बनतातच आणि चटणी सोबत देखील खूप छान लागतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी पाऊण कप पोहे घेतले आहे. तर आपण जे पोहे कांदा पोहेचे पोहे खातो तेच हे पोहे आहेत. तर एका बाउलमध्ये आपण हे घेऊया आणि यामध्ये पाणी टाकून याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. पोहे छान असं चोळून मी धुवून घेत आहे. हे पहा, पोहे आता मी धुवून घेतले आहे. 1 कप बारीक रवा मी घेतले आहे. तुम्ही हवं तर मोठा रवा देखील घेऊ शकता, कारण हे आपण नंतर मिक्सर करणार आहोत. त्यानंतर अर्धा कप दही घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे. सुरुवातीला आपल्याला यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे. लागले तर आपण नंतर यामध्ये थोडंसं ॲड करू शकता आणि हे सर्व आपण चमच्याने मिक्स करून घेऊ. रवा आणि पोहे छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे. छान मिक्स झाल्यानंतर याला 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. हे भिजेपर्यंत आपण डोशासोबत लागणारी चटणी बनवून घेणार आहोत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतले आहे. अर्धी वाटी डाळवे घेतले आहे. तुम्ही हवं तर यामध्ये थोडेसे शेंगदाणे देखील ॲड करू शकता. इथे मी 7 ते 8 मिरच्या तोडून घेतल्या आहे आणि थोडीशी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आहे. इथे मी ग्रीन चटणी करत आहे. हवं तर तुम्ही रेड चटणी देखील बनवू शकता. चवीपुरतं यामध्ये मी मीठ टाकलं आहे आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. अर्धा कप पाणी मी टाकलेलं आहे. तर हे पहा, छान अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. तर एका वाटीमध्ये आपण ही काढून घेऊ. डोशासोबत ही चटणी खूप छान लागते. 15 मिनिटानंतर हे मिश्रण आता छान भिजलेलं आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ. यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकून आपण मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. अगदी बारीक असं वाटून घेतल्यामुळे डोसे छान मऊ लुसलुशीत होतात. जास्त पातळही नको किंवा जास्त घट्टही नको. तर अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे. हे पहा. त्यानंतर 1 चमचा आपण इनो टाकून घेऊ आणि यावर अगदी थोडंसंच म्हणजे 1 चमचा पाणी टाकून आपण लगेचच याला फिरवून घ्यायचं आहे. आपण हे एकाच दिशेनं फिरवायचं आहे म्हणजे हे पीठ छान फुलेल. हे पहा, पीठ छान फुललेलं आहे. आपल्याला लगेच हे डोसे करायला घ्यायचं आहे. तर गॅसवर मी पॅन ठेवले आहे. तर पॅन गरम झालेला आहे. मीडियम आचेवर मी गॅस ठेवलेला आहे आणि आपण यामध्ये बॅटर ओतायचं आहे आणि याला फिरवायचं नाही, ते आपोआपच पसरेल. हे पहा, याला छान अशी जाळी फुटत आहे आणि या डोशाची वरची जी बाजू आहे ती पूर्ण सुकल्यानंतरच आपल्याला ही काढून घ्यायचं आहे. हे पहा, थोड्या वेळानंतर आता हे पूर्ण सुकलेलं आहे. तर आपण आता काढून घेऊ. छान जाळीदार डोसा बनून तयार झालेला आहे. पूर्ण सुकल्यानंतर आता आपण हे काढून घेऊ. आणि हे पहा, खालच्या बाजूला छान सोनेरी रंग आलेला आहे. छान हे भाजलं गेलेलं आहे. तर आणखीन एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. हे पहा, टाकल्यानंतर लगेच ते आपोआप पसरेल.
आणि थोड्या वेळानंतर सुकल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे। आता हे छान सुकलेलं आहे। आणि हे पहा किती छान मऊ लुसलुशीत हा डोसा बनलेला आहे। मी फोल्ड करून दाखवते। हे पहा छान मस्त बनलेला आहे। या ग्रीन चटणी सोबत हा डोसा तुम्ही सर्व करू शकता। या ग्रीन चटणी सोबत हा डोसा खूप अप्रतिम लागतो। हे डोसे तुम्ही नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।